जाणीवपूर्वक समाजात अशांतता निर्माण करणार काही नाहीये, होणार काही नाही यांच्याकडून, करू काहीच शकणार नाहीये. मग एकीकडे केंद्र सरकार मोठा निधी औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी, मेंटेनन्ससाठी देतं आणि एकीकडे त्यांच्याच विचाराचे लोक, भले विश्व हिंदू परिषद असेल नाही तर अन्य कोणी असेल, या कबरीच्या विरोधात भूमिका मांडतात. मला असं वाटतं लोकांना चांगला शब्द वापरायचं तर उल्लू बनवण्याचं काम हे सगळं करतात. याही बाजूनं तेच, ज्याला डबल ढोलकी म्हणता येईल, आणि याही बाजूनं तेच. परंतु मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जेव्हा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, त्याच याच अफजल खानाची कबर प्रतापगडावर बांधली होती. आता हा छत्रपती शिवरायांचा विचार यांना मान्य आहे का नाही मान्य मला माहिती नाही. औरंगजेब आक्रमक होता, औरंगजेबाने आपलं संपूर्ण महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं. निश्चित औरंगजेबाच्या विचाराचे विरोधक तर सगळेच आहेत या महाराष्ट्रात. परंतु या निमित्ताने इतिहास मिटविण्याचा प्रयत्न सुद्धा काही थोडेसे लोक प्रयत्न करतात असं मला तरी वाटतं. दुसरी ही औरंगजेबाची कबर काढणं ही कितपत योग्य आहे, कारण की सातत्यानं भाजपचे नेते आक्रमक होतात आहेत. अतुल भातखळकर म्हणतात की जी लढाई झाली ती हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच स्वराज्याची लढाई झालेली असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं अतुल भातखळकर काय त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. सरळ जावा एक अर्ज करावा, आदेश काढा आणि काढा लावा कबर, बाकी भानगडी कशाला करत असतो ना. बरोबर आहे का नाही? त्यांचा मुख्यमंत्री अतुल भातखळकरांचा दररोज ते मुख्यमंत्र्याला भेटतात. पंतप्रधान त्यांचा एक अर्ज करावा आणि त्यांचा आदेश काढावा आणि पाडून टाकावा, जर एवढं तुम्हाला कुमकुम येतं. पण हे बाकीचे समाजात अशांतता निर्माण करण्याचे नाटकं कशासाठी? एकीकडे बाबरी ढाचा पडल्यानंतर ते आमचे लोक नाही म्हणण्याची पण यांचीच सिस्टीम आहे, आणि एकीकडे औरंगजेबाची कबर पाडा म्हणायचं यांचंच आहे. काही नाही, एक समाजामध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करणं, अशांतता निर्माण करणं, मुख्य मुद्द्याकडून या देशातील आताच्या या राज्यातल्या ज्या घडामोडी आहे, मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, बेरोजगारचा प्रश्न आहे, याच्याकडून दुर्लक्ष हटविणं. या राज्याची आर्थिक स्थिती 8,09 लाख कोटीचं कर्ज या राज्याच्या डोक्यावर, याच्यापासून दुर्लक्ष करणं आणि मग असे विषय उपस्थित करणं, हा मला असं वाटतं यांचा धंदा या देशभरात झालेला आहे. आज त्या बाबतीत सामनाने चांगल्या पद्धतीनं रोखठोक भूमिका मांडलेली आहे की आज या हिंदुस्थानमध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने त्यांच्या विचाराची मंडळी करते, मला असं वाटतं देशाला एक वेगळ्या विनाशाच्या खाईत नेण्याचा हा प्रकार आहे. पण सर, भाजपचं मोहरम आता मोहरम सुरू आहे, सध्या मुसलमानांचा रमजान सुरू आहे, पवित्र महिना त्यांचा सुरू असताना अशा पद्धतीने तेढ निर्माण होतोय. कुठेतरी आता राजकीय अशांतता निर्माण होणार का असा प्रश्न देखील या निमित्तानं होतोय, कारण की सातत्यानं नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य करताना पाहायला मिळतात. नितेश राणेंनी तर थेट एक चुकीचा इतिहास समोर ठेवला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणी मुस्लिम सरदारच नव्हता. मला असं वाटतं नितेश राणेच्या विषयी बोलणं म्हणजे आपलं तोंड खराब करून घेणं आहे. कारण नितेश राणेंच्या विषयी तर मी मुळीच बोलणार नाही, कारण त्याच्या भूमिका ज्या पद्धतीनं खालच्या स्तरावर ज्या भूमिका व्यक्त करतात, मला असं वाटतं परिपक्वतेचं, मॅच्युरिटीचं लक्षण नाही. परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये, या देशामध्ये अशांतता, मग होळी रमजान असेल, आता औरंगजेब असेल, मग ते मटणाचं काय हलाल आणि झटका काय, मला त्याच्यातलं जास्त नॉलेज नाही, ते असेल, असे सगळे विषय निर्माण करून आज हे सरकार कामच करत नाहीये. आज शेतकऱ्यांनी, बुलढाण्यातल्या एक आदर्श शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आज महिलांवरचे अन्याय, अत्याचार तुम्ही बघा, बीडमध्ये काय घडलं, परवा काल एका शिक्षकाने आत्महत्या केली. हे विषय महत्वाचे नाहीये, हे विषय महत्वाचे नाही. 18 वर्ष त्याला पगार नाहीये, त्या शिक्षकाने आत्महत्या केली. बुलढाण्याचा आदर्श शेतकरी आहे, त्यांनी आत्महत्या केली. हे विषय महत्वाचे नाही आपल्या राज्याच्या, देशाच्या दृष्टीनं. मला असं वाटतं अशा विषयाकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून असे विषय निर्माण केले जातात. पण सर, तुम्ही आता एक प्रश्न उपस्थित केला की शिक्षकाने आत्महत्या केली. त्या शिक्षकाला जवळपास 18 वर्ष त्या आश्रमशाळेतल्या संस्थाचालकांनी पगार नव्हता दिलेला. तिकडचे विक्रम मुंडे म्हणून जे संस्थाचालक आहेत त्यांनी सांगितलं, त्या शिक्षकाला सांगितलं की
पगार दिला नाही तर तू जाऊन गळफास घाल, तुझ्या जागेवरती मी दुसरा आणायला देखील मोकळा आहे. अशा पद्धतीने त्या संस्था चालकांनी उद्गार त्याच्यासोबत केलेले होते. सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेली होती त्या शिक्षकांनी. मला असं वाटतं ती सुसाईड नोट वाचल्यानंतर कोणत्याही हृदयात पाना फुटणार नाही असं होऊ शकत नाही. एक अतिशय संवेदनशीलतेने ते पत्र वाढलं तर अंगावर शहार येतात असं पत्र त्या शिक्षकाचं आहे. 18 वर्ष विदाऊट पगार. एकीकडे शिक्षक मंडळी आंदोलन करतात विनाआनंद. खरं तर संस्था चालकाची जबाबदारी असते पगार देणं. संस्था चालकांनी शाळा काढल्या, संस्था काढल्या, स्वतः मान्य केलं विनाअनुदानित आम्ही चालवतो म्हणून. विनाअनुदानित जरी असली तरी शिक्षकांना पगार तेवढाच द्यावा लागतो जेवढा सरकार अनुदानित केल्यानंतर देत असतो. हे न करता मला असं वाटतं अशा संस्था 18 वर्ष शिक्षकाला वेट बिगारीपेक्षा भयानक आहे. नाही वेट बिगाराला तरी चला 1000चं 500 मिळतं, 500चं 200 मिळतं. या शिक्षकाला तर 0 मिळतं. आणि म्हणून अशा संस्था चालकाला जेलमध्ये टाकलं पाहिजे सगळ्यात आधी. हे विषय महत्वाचे आपल्या राज्यामध्ये. आज किती शिक्षक आंदोलनात बसतात. मी सरकारने द्यावं न द्यावं याच्यात जात नाही, स्पष्ट बोलेल मी. भले विरोधी पक्ष नेता असले तरी मी काय सरकारने दिलं पाहिजे असं म्हणणार नाही. पण विनाअनुदानित शाळा किंवा संस्था स्थापन करताना या संस्थेने जे काही अॅफिडेव्हिट लिहून दिलेलं आहे त्याच्यानुसार यांना विनाअनुदानित तर आहे, जे शिक्षक यांच्याकडे नोकरीला आहे त्यांना पूर्ण पगार द्यावा लागतो. हे देत नाही सरकारने. तर यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. अशा संस्था चालकाला जेलमध्ये टाकलं पाहिजे सगळ्यात आधी. शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेसमध्ये कायम छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचा इतिहास बदनाम करण्याचं काम केलं जातं आणि तसं षडयंत्रच काँग्रेसने सुरू केलं. ते त्याच पक्षात होते ना. आत्ता आले भाजपमध्ये 4 दिवस झाले. इतके दिवस कसा गोड लागला मग तो पक्ष. आता सत्ता मिळाली म्हणून आले, राजे असले म्हणून काय झालं. शेवटी सत्तेसाठी झाले ना. दुसरीकडे साहेब लाडक्या बहीण जे आहेत त्या याच्यावर हे सरकार बहुमतावरती या ठिकाणी आलं, त्याचा गौरव झाला. मात्र कुठेही विविध खात्यातनं त्यांचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आला असून सुद्धा 1500चे 2100 केलेले नाही आहेत अद्याप सरकारने. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे म्हणतायत की या लाडक्या बहिणींनीच मला लाडका भाऊ ही ओळख दिलेली आहे. मला असं वाटतं की सरकारने योजना केली त्याचं अभिनंदन आहे, शुभेच्छा आहे. पण सरकारने आता 50 लाख बहिणींचं नाव कमी होतंय. त्याला कारण दिलं जातं की 65 वर्षाचं वय. तर मी म्हणेल 18 वर्षाचे नवीन येतात ना महिला, मग त्यांचं नाव त्याच्यामध्ये आलं पाहिजे. पण या सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी निवडणुकीचा जुमला सौदेबाजी म्हणून ही योजना आणली होती. आता ही योजना हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करतात. याच सगळ्यांनी आता बोलतायत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे की मला लाडका भाऊ, परंतु तुम्हीच 1500चे 2100चं वचन दिले. बजेटमध्ये आलं का? उलट तुम्ही 1500 देताना आदिवासी बांधवांचा हिस्सा काढून घेतला. त्याच्यानंतर सामाजिक न्याय विभागाचा हिस्सा काढून घेतला. अनेक विकास कामाला तुम्ही काठ मारला आणि लाडक्या बहिणीला दिलं. सामाजिक न्याय पण महत्वाचा आहे ना. समाजाला न्याय देणं महत्वाचं आहे. आदिवासी बांधवांना निधी पोहोचणं महत्वाचं आहे. परंतु तो निधी तुम्ही काढून याच्या तोंडातून काढून त्याच्या दुसऱ्याच्या तोंडात काढला. मला असं वाटतं ही सुद्धा भूमिका चुकीची आहे. राज्य जर मजबूत नसेल आर्थिकदृष्ट्या तर अशा योजना तुम्ही नुसत्या तोंड देखल्या योजनेला अर्थ काय. आणि म्हणून तुम्ही लाडका भाऊ काय, कसला लाडका भाऊ तर बसवून टाकला भाजपने घरी. मुख्यमंत्री होता ना, उपमुख्यमंत्री कोण टाकलं. लाडका भाऊ तुम्ही योजना आणून सत्ता आणून तुम्हाला घरी बसावं लागलं. घ्या ना लाडका भावाची फळं. साहेब याच लाडक्या भावांनी जी योजना सुरू केलेल्या होत्या, आनंदाची शिदा असो, शुभजून थळीची नंतर जी होती ती देखील बंद करण्यात आली. शिंदेंनी घेतलेले एक निर्णय हे कुठेतरी स्थगित केले जात आहेत किंवा त्याला निधी दिला जात नाही आणि ती आपसूक बंद केले जात आहेत. हे पहा, शिंदेनी घेतलेले निर्णय रद्द केले जातात या भूमिकेशी आतापुरतं तरी मी सहमत नाही. राज्याची आर्थिक स्थितीच चांगली नाही म्हणून या योजना बंद केलेल्या जातात स्पष्टपणे दिसतंय. मी सभागृहातही बोललो की अंथरून पाहून पाय पसरले पाहिजे, परंतु यांचं अंथरून छोटे आणि पाय लांबच्या लांब पसरवतात हे. आणि म्हणून या राज्याची अशी स्थिती. अनेक योजना बंद आहे, विकास कामं ठप्प या राज्यामध्ये. शेतकऱ्याची अतिवृष्टीची मदत मिळाली नाही. आता बघा आजच कोणत्या तरी मला वाटतं वर्तमानपत्रांनी लिहिलं किती निधी बाकी शेतकऱ्याचा देणं.
घोषणा राज्यपालाच्या भाषणात बजेटमध्ये नुसत्या घोषणा आहे. कागदाच्या जर मुख्य बजेट पहिलं त्याच्यात कुठंच काही नाही आहे, कुठंच काही नाही याच्यासाठी. फक्त भाषणामध्ये यांनी घोषणा केलेल्या आहे, तरतूद करण्यात येईल, बोलण्यात येईल, करण्यात येईल. म्हणजे व्हाईट बुक आहे राज्याचं बजेटचं, याच्यामध्ये कुठेही तरतूद या विषयासाठी केलेली नाही. पण सर, संजय शिरसाट यांनी आक्षेप नोंदवला आहे की माझ्या खात्यातून जवळपास 7,000 कोटी रुपये जे आहेत ते वळवण्यात आले सामाजिक न्याय खात्यातून. त्याच्यासाठी मंत्री महोदयांची परवानगी घेतली नाही, त्यामुळे संजय शिरसाट यांनी आक्षेप नोंदवला आहे. अरे मंत्र्याला उवजली तर दिलं नाही, त्यांच्या आक्षेपाला कोण विचारतं, कोण अजून? या मंत्र्याला सेक्रेटरी नाही, पीएस नाही, उवजली नाही, यांच्या आक्षेपाला मोजतो कोण? तुम्ही नुसते कागद काळे करत बसा, ते सगळं काम करून टाकतील तुमचं. लोकसभेत मी स्वतःहून पराभूत झालो असा माझ्यावरती आरोप झाला, त्यामुळे मला मंत्रिपदापासून वंचित ठेवलं असा मोठा गोप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. केलं असेल, आता त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे ती. इच्छा नसतानाही त्यांना दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न केला गेला असं दिसतंय, आणि त्याच्यामुळे त्यांना दिल्लीला जायची इच्छा नसेल म्हणून ते पराभूत झाले असतील. पण पराभूत झाले म्हणजे स्वतःहून पराभूत कोणी होत नसतं. त्यांची तेवढी लोकप्रियता नव्हती, त्यांच्याच पक्षात अंतर्गत अनेक त्या ठिकाणी वेगवेगळे वादविवाद होते. मागच्याच त्यांनी हंसराज अहिर यांना पाडला असा आरोप होता, आता हंसराज अहिर त्यांना पाडला असा आरोप आहे. म्हणून उगाच मी पराभूत झालो म्हणून याला अर्थ नाही. मला असं वाटतं जैसी करनी वैसी भरनी. हिंदी बजरंग दल ने चेतावनी दी है कि वो कार सेवा करेंगे संभाजी नगर में, आपका शहर है, क्या तनाव, कैसी स्थिति है वहां पर? कोई तनाव नहीं है, बजरंग दल की कोई ताकत नहीं है, सिर्फ घोषणा करते हैं, मीडिया से आगे आते हैं. कोई तनाव की स्थिति नहीं है. बजरंग दल जिस विचार से जाता है, उनके विचार की सरकार इस महाराष्ट्र में है, इस देश में है. उन्होंने सरकार के पास जाना चाहिए, पीएम साहब के पास जाना चाहिए, सीएम साहब के पास जाना चाहिए, एक विज्ञापन देना चाहिए और उनसे परमिशन लेके गवर्नमेंट को बोल देना चाहिए औरंगजेब की कबर गिरा. ये रिकामे धंधे क्यों करते हैं? ये सब नाटकबाजी करते हैं आप, ये सब जुमलेबाजी करते हैं, हिंदू मुसलमान में भेद निर्माण करने का ट्राई करते हैं. इसका परिणाम मुसलमानों को भी और हिंदुओं को भी भुगतना पड़ता है. आपके वजह से हिंदू भी और मुसलमान, इनका जीना हराम आपने किया है. और ये सब नीति आपकी अपने देश को जहां जाना है वहां नहीं जाएगी. ये देश में अभी के स्थिति में देखें तो एक अलग सी स्थिति, अस्वस्थ की स्थिति निर्माण कर रहे हैं ये सब बजरंग दल, विश्व हिंदू परिषद और भारतीय जनता पार्टी. सर, आप कह रहे हैं कि ताकत नहीं है, लेकिन बजरंग दल और विश्व हिंदू परिषद तो ये कह रहे हैं कि अगर सरकार ने हमारी बात नहीं मानी तो बाबरी मस्जिद जैसा जो है वो हश्र होगा. एसआरपीएफ की टुकड़ियां डिप्लॉय की जा रही है वहां पर, कब्र खोल देंगे. ये देखो, उनकी सरकार उसको मदद देती है, औरंगजेब के कब्र को उनकी सरकार मदद देती है, सरकार का संरक्षण है उनके. इसलिए ये दोहरी बातें क्यों करते हैं लोग? वोट मांगने के लिए तो भाजपा के लिए घूमते तुम महाराष्ट्र में, देश में. तुम उनके लोग हैं, लोगों को क्या मालूम नहीं क्या? सरकार को चेतन काय की चेतावनी बितावनी, तुम्हें लोग सरकार में. ये जनता को गुमराह करने का ये प्रयास भारतीय जनता पार्टी इन संगठन के माध्यम से कर रही है. आप कह रहे हैं कि ढोंग रचने का काम ढोंग कुछ नहीं करेंगे, कुछ नहीं कर सकते. ये कुछ भी नहीं कर सकते. सिर्फ बताएंगे हम जाएंगे, 4 जन जाएंगे, 10 जन जाएंगे, 5 जन, कोई उनको वहां जाने भी नहीं देगा और उनके वहां तक पहुंचने की हिम्मत भी नहीं है. आप लेकिन कब्रों को लेकर आप लोगों की क्या भूमिका है? क्या आपको लगता है होनी चाहिए, कब्रों को प्रोटेक्ट करना चाहिए, फिर हटा देना चाहिए? शिवाजी महाराज ने अफजल खान की कब्र प्रतापगढ़ पे क्यों रखी? इसका जवाब दो पहले. छत्रपति शिवाजी महाराज ने अफजल खान को मारा था, उसकी कब्र वही प्रतापगढ़ पे करने का आदेश दिया था. एक तो ये इसको हमने हराया, इसका एक प्रतीक रहता है. ये अफजल खान का पुतला हमने बाहर निकाला, इसका प्रतीक रहता है. इस औरंगजेब को हमने इस महाराष्ट्र में आके भी उसकी कब्र यहां हमने डाल दी, ये भी प्रतीक होना चाहिए. क्योंकि इतना लड़ा, हमको इतनी तकलीफ दी, लेकिन उसकी कब्र हमने यही गाड़ दी. ये बात क्या गलत थोड़ी है? तो आप ये कह रहे हैं कि जो भविष्य के बच्चे हैं उनको इतिहास पता होना चाहिए और इसीलिए कब्र का होना जरूरी है महाराष्ट्र. ये देखो, मैं कब्र होना जरूरी बात नहीं कह रहा हूं, मैं इतिहास की बात बता रहा हूं. जो औरंगजेब, छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संताजी, धनाजी, तारामती, तारा रानी से लड़े, ये महाराष्ट्र जीतने, दक्खन को जीतने आया था औरंगजेब, उसको यही कब्र में सोना पड़ा है.
ये इतिहास तो हिंदुत्व की दृष्टि से तो मायने रखता है, ऐसा मेरा कहना है। ये तो हिंदुत्व की स्वाभिमान की बात है ये। ऐसे में डॉक्टर साहब, अगर इस हिंदुत्व के स्वाभिमान का प्रतीक के तौर पर अगर देखें, जिसका औरंगजेब को यही गाड़ा गया महाराष्ट्र में, तो क्या अगर बजरंग दल बीएसपी उस कब्र को खोदने का प्रयास करेगी तो क्या ठाकरे सेना उनका विरोध करेगी? हम ये कोई किसके विरोध सपोर्ट में हमको जाने की कोई जरूरत नहीं है। सरकार उनके विचार की है। सरकार एक तरफ से संरक्षण देती है, सरकार एक तरफ से उस करती है। हम इसमें हमको कोई लेना देना नहीं है। हमने जो कहा है, इतिहास मिटाने का प्रयास ये कुछ लोग कर रहे हैं। अभी जैसा मैंने कोरटकर का बताया, क्यों कोरटकर के खिलाफ आंदोलन नहीं करते ये लोग? क्यों राहुल सोलापुरकर के खिलाफ आंदोलन नहीं करते ये लोग? क्यों अबू आजमी ने औरंगजेब की बाजू लेते, क्यों जेल में नहीं डालते लोग इनको? ये तो नाटक कर रहे हैं। इसका मतलब फिर ये तो नाटक कर रहे हैं। अबू आजमी ने औरंगजेब के खिलाफ बात की, क्यों जेल में नहीं डाला? सीएम ने फ्लोर पे बताया कि हम उसको अरेस्ट करेंगे। किया? कोरटकर नागपुर का संभाजी महाराज शिवाजी महाराज के बारे में गलत बात करता, किया उसको अरेस्ट। राहुल सोलापुर शिवाजी महाराज के पराक्रम के बारे में शंका उपस्थित करता है, किया उसको अरेस्ट। ये बातें का जवाब इन्होंने बजरंग दल, विश्व हिंदू परिषद इन्होंने देना चाहिए और बाद में औरंगजेब की कब्र निकालने को जाना चाहिए। आपको लगता है स्थानीय निकाय के चुनाव आने वाले समय के हैं, इसके पहले ही धार्मिक ध्रुवीकरण की कोशिश अभी से हो रही है बीजेपी या उसके? ये देखो, बीजेपी अभी जिस तरह से जा रही है, इस हिंदुस्तान को बंटवारा करने की तरफ लेके जा रही है। हिंदू मुसलमान, मराठा ओबीसी, उत्तर भारतीय दक्षिण भारतीय, ऐसे सब प्रयास कर रही है। बाकी उनको देश से कुछ लेना देना नहीं रहा, विकास से कुछ लेना देना नहीं रहा। अमेरिका में इतना अपमान हुआ मोदी का, वो जेलेंस्की को लेने को ट्रंप आया लेकिन मोदी को देखने तक नहीं आए। अपमान ही हुआ, ये नहीं समझ रहे उनको। अपने लोगों को हथकड़ी डाल के, पैर में हथकड़ी डाल के इधर हिंदुस्तान में भेजा अमेरिका से, ये इनको अपमान नहीं लग रहा है। ये इनको अपमान नहीं लग रहा है। अपने देश के लोगों को पैर में हथकड़ी डाल के भेज रहे अमेरिका, ये इनको बिल्कुल अपमान नहीं लग रहा है। तो ये कैसे, किस दिशा में ये लोग जा रहे हैं, आप समझना चाहिए सर। आता बस झालं नाही तेवढं की प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हेलो एव्हरी जय शिवराय म्हणायचे आदेश दिले आहेत, कसं पाहता त्यांच्या आणि चांगलं आहे ना. जय शिवराय तर प्रत्येकाने म्हटलं पाहिजे. या महाराष्ट्रातल्या काय देशातल्या लोकांनी जय शिवराय म्हटलं पाहिजे आणि जय महाराष्ट्र म्हणतो. नहीं, सवाल ऐसा है कि कुछ समय पहले सुधीर मुनगंटीवार ने डिपार्टमेंट के लिए वंदे मातरम लगाने का जीआर निकाला और अब जय शिवराय की बात जयंत पाटिल कहते हैं। वंदे मातरम बोलने का सुधीर भाऊ ने निकाला था, क्या हुआ? इस बीजेपी की सरकार ने उसका फॉलो किया? आप नहीं पूछेंगे सवाल आप लोग उनको, क्या हुआ वंदे मातरम का? क्या हुआ वंदे मातरम का? हेलो ने वंदे मातरम कहो, कहा वंदे मातरम का क्या हुआ? एखाद्याने वंदे मातरम नहीं बोला बोल के उस पर कोई क्राइम रजिस्टर हुआ कभी? वाघ नका आणणार होते. वाघ नका तर सांगली कुठे जय शिवराय कह रहे हैं अभी। छत्रपतींची वाघ नख देखील आणली जाणार होती परदेशातनं, त्याचा आता दावा हे बा, जी आणली ती खरी खोटी त्याच्याविषयी शंका आहे. भरती जिथं जिथं न्यायची, छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं पावनस्फोट झालं तिथं जातं नाही, भलत्याच ठिकाणी घेऊन जातात ते लोक. पण प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात काही भाजपवाल्यांकडनं काही होत नाही, परंतु कबरीवरती मात्र मुद्दा तापवतात. हे पहा, भाजपवाले, विश्व हिंदू परिषदवाले हिंदुत्व बोलतात ना. माझा साधा सरळ प्रश्न आहे. प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध ज्यांनी छत्रपती शिवरायाचा, संभाजी महाराजांच्या खालच्या लेवलला बोलला, याच्या विरुद्ध आंदोलन केलं का? राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी, पार आग्र्याहून सुटका, ज्या औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन, त्याच्याविषयी विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी किंवा बजरंग दलनी भूमिका घेतली का? त्याच्यानंतर आता ज्या अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या बाजूनं काय काय बोलला, त्याला यांनी जेलमध्ये टाकलं का? दुसरं, राजसाहेब ठाकरे आता कुंभमेळा कुठं झाला? प्रयागला. त्याच्याविषयी त्यांनी जी भूमिका व्यक्त केली, याच्याविषयी काय बोलले का? ही भूमिका आम्ही व्यक्त केली असती तर काय झालं असतं सांगा? काय आंदोलन केलं असतं यांनी?
याचाच अर्थ यांना हिंदुत्वाशी घेणं देणं नाही, हे नाटक करतात एवढंच मला सांगायचं. सर महाराष्ट्रात कोकाटे उद्या यांच्या केसच्या संदर्भात कोर्टाने निरीक्षण नोंदवताना एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं की पुन्हा निवडणुका घ्यायला मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते खर्च होणार आहेत म्हणून अशा पद्धतीचं मला असं वाटतं एवढ्या प्रमाणात पैसे वाटूनच निवडणुका या राज्यात या देशात झाले तर कोर्टाने या पैशाचा विचार का करावा? कोर्टाने कायद्याचा विचार करावा, नियमाचा विचार करावा. कोर्टावर अशा पद्धतीनं बोलणं मला माहिती आहे, पण मी सुद्धा एक विधानमंडळाचा कायदे बनवणाऱ्या मंडळाचा मी सदस्य, तेव्हा मी बोलू शकतो. कोर्टाने जे कायदे बनले त्या कायद्याच्या कार्यक्षेत्रात राहून निकाल दिला पाहिजे. बाकी निवडणुकीला पैसा लागेल, खर्च लागेल याचा विचार तुम्ही कशाला करता? तुम्ही काय देशाची अर्थव्यवस्था बनवणार आहे का? उत्पन्नाचे स्तोत्र वाढवणार आहेत का? कायद्याचा विचार करा कोर्टाने सरळ सरळ.